डॉक्टर साहित्यरत्न सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 106वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न। सांगलीत इंदिरानगरमध्ये डॉक्टर साहित्यरत्न सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती सांगलीत विश्वशांती कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे युवा मंच सांगली यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली। यावेळी सांगलीचे लोकप्रिय आमदार सुधीरदादा गाडगीळ, युवा नेते पृथ्वीराज भैया पवार, पोलीस निरीक्षक म्हणून सिंदकर साहेब, पोलीस निरीक्षक भालेराव साहेब तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा मंचचे पदाधिकारी, संस्थापक अध्यक्ष माननीय शेखर मोहिते, नंदकुमार घाडगे, राकेश मेजत्तर, महेश सकटे, भास्कर कांबळे, सतीश घाडगे, मगदूम, गॅब्रियल तिवडे, सुनील मगदूम, लखन वारे, राजू आवडे, शालनताई मोहिते, कृपादान भोरे, पोपट मोरे, संदेश मोहिते, दिलीप मोहिते, पायल पाटील, सुनीता मोरे, रेखा संदे आदी मान्यवर उपस्थित होते। जोरात झाली पाहिजे बातमी। साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जय हो। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो। छत्रपती शाहू महाराजांचा जय हो। महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय हो। साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा आज 106वी जयंती आपण सर्व समाज एकत्र येऊन ती साजरी करतोय। खऱ्या अर्थानं त्यांना विश्वगुरू असंही म्हणलं पाहिजे, कारण या विश्वाची निर्मिती झाली तेव्हाच या विश्वाला पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशा दिशा आपोआप प्राप्त झाल्या। पण विश्वाला एका मानवतेच्या आणि कष्टाच्या मार्गानं चालून कशी प्रगती करावी याची दिशा जर का तुम्ही दिली असेल तर ते लोकशाहीर अण्णाभाऊंनी दिलेली आहे। आणि खऱ्या अर्थानं मानवता धर्म कसा असावा आणि कष्टाचं काय महत्त्व आहे हे त्यांनी आपल्या साहित्यामधनं सगळ्या विश्वाला, जगाला दिलेले आहे। फक्त भारतातच नाही तर जगातल्या अनेक देशांच्या घटनेमध्ये बदल करण्यासाठी किंवा घटना लिहिण्यामध्ये त्यांच्या साहित्याचा, त्यांच्या विचाराचा त्यामध्ये समावेश करण्यात आला। त्यामुळंच अशा या महान व्यक्तीचा आपण आज जो 106वी जयंती साजरी करतो की आपण सगळ्यांनी त्यांच्या विचारानं पुढे जाण्याचा निर्धार करून ती साजरी केली पाहिजे असं मी आज भावना व्यक्त करतो।